आखाती युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांसोबतच हळदीलाही बसला। सांगलीच्या हळदीला जगभरात प्रचंड मागणी। यंदा हळदीचं उत्पादनही चांगलं आहे। आखाती युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार 14,500 पासून 24,000 पर्यंतचा दर मिळत होता, पण आता हा दर प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांनी उतरला। मुंबईच्या जेएनपीटी बंदरात हजारो टन हळद अडकल्यानं शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचाही जीव टांगडीला लागलाय। विशेषतः मुंबईतून आखाती देशात निर्यात करणाऱ्या शिपिंग कंपन्यांनी हळद परत घेऊन जा असा निरोप सांगलीतील व्यापाऱ्यांना दिल्यानं व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। या युद्धामुळे आता जायच्या बोटी सगळ्या बंद झालेल्या आहेत। काही बोटी ज्या स्टपिंग झालेल्या आहेत आणि मुंबई गोदीतनं निघाल्या आहेत त्यासुद्धा बोटी परत येण्याची भीती आहे। प्लस काही बोटी गोदीवर दुबईच्या अडकलेल्या आहेत आणि काहीसा माल सांगलीतून निघून मुंबईच्या गोदीमध्ये सदा थांबलेला आहे आणि तो माल परत तो गोदीमध्ये शिपमेंट होत नसल्यामुळे स्टपिंग होत नसल्यामुळे त्यांना तो माल परत सांगलीला आणावा लागेल किंवा तिथल्या स्थानिक मुंबईच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावा लागेल, अशी ही इथल्या व्यापाऱ्यांची डबल अडचण झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।